नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा इंग्रजी इयत्ता 8वी इयत्ता 8वीची इंग्रजी विषयाची स्टार्स प्रोजेक्ट अंतर्गत जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका या पद्धतीने असणार आहे. चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी इयत्ता 8वीची इंग्रजी विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका उत्तरासह त्याचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहूया. पहा या ठिकाणी इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना या ठिकाणी काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. फिगर इन द राईट इंडिकेट फुल मार्क. दिस बुकलेट हॅज 2 सेक्शन, प्रॅक्टिकल, ओरल अँड रायटिंग. द बुकलेट इन्क्लूड टोटल 10 क्वेश्चन. राईट युअर आन्सर इन गिवन पेज. पहा या ठिकाणी जागा दिलेली आहे त्याच्यामध्ये लिहायचेत आणि सगळे क्वेश्चन सोडवणं कंपल्सरी आहे. आता ओरली सेक्शन म्हणजे तोंडी काम, याच्यामध्ये कोणते प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत पहा. क्वेश्चन नंबर 1, गिव्ह युअर ओपिनियन फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पहिला प्रश्न आहे, डू यू फील दॅट कॅम्प्युटर लिटरसी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टुडेज एज्युकेशन. पहा म्हणजे कॅम्प्युटर लिटरसी या ठिकाणी या एज्युकेशन सिस्टीममध्ये खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय वाटतं? तर या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं आहे, यस द कॅम्प्युटर लिटरसी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टुडेज एज्युकेशन. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड स्टुडंट्स. गुड स्टुडंटचं या ठिकाणी गुणवैशिष्ट्ये आपल्याला लिहायचे आहेत. पहा मी या ठिकाणी लिहित हार्ड वर्कर, रिस्पेक्टफुल, मोटिवेशन, पंक्च्युएटली. अशा पद्धतीचे हे जो चांगला विद्यार्थी आहे त्याचे जे गुणवैशिष्ट्य आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे होते किंवा सांगायचे होते. पहा हे तोंडी वर्क आहे म्हणजे सांगायचे होते. हाऊ डू यू स्पेंड युअर लिजर टाईम. म्हणजे तुमचा जो तुम्ही फावळा वेळ आहे तो तुम्ही कशामध्ये घालवता. पहा प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही फावला वेळ घालू शकता. पहा या ठिकाणी मी मेकिंग आर्ट्स. त्यानंतर टेल फ्यू लाईन अबाउट युअर फेवरेट टीचर. पहा म्हणजे तुमच्या आवडत्या शिक्षकाविषयी थोडक्यात सांगा. तर पहा या ठिकाणी आय लाईक ऑल माय टीचर बट निमसे सर इज माय फेवरेट अमॉंग ऑल. ही इज अवर क्लास टीचर, ही टीच अस सायन्स. म्हणजे या पद्धतीने आपल्या जे टीचर आहेत त्या टीचरविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ओरली. रिस्पॉन्ड ओरली इन 2 सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सिच्युएशन. एनी वन. पहा एनी वन या सिच्युएशनमधली एक सिच्युएशन आपल्याला सांगायची आहे ओरली म्हणजे तोंडी. यू गेट अ फर्स्ट रँक इन द इंटर स्कूल ड्रॉइंग कॉम्पिटिशन. पहा आपण तर काय सांगायचं, जर तुम्हाला इंटर स्कूल ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला फर्स्ट प्राईज मिळालं, फर्स्ट रँक आला तर काय होईल, आय विल शो माय प्राईज सर्टिफिकेट टू एव्हरीवन. मी प्रत्येकाला माझं काय करेल, सर्टिफिकेट दाखवेल. आय विल कीप माय ट्रॉफी. बरोबर, अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा आहे, युअर पॅरेंट डिडंट अलाव यू टू गो फॉर स्कूल्स पिकनिक. पहा म्हणजे तुमचे पालक आहेत ते पालक तुम्हाला पिकनिकला म्हणजे सहलीला जाऊ देत नाहीत. त्यावेळची सिच्युएशन तुम्हाला त्या ठिकाणी काय सांगायचं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. त्यानंतर बी आहे, स्पीक अबाउट द गिवन टॉपिक एनी वन. माय फेवरेट स्पोर्ट्स पर्सनॅलिटी. पहा फेवरेट पर्सनॅलिटी स्पोर्टची म्हणजे खेळाशी संबंधित, तर मी ते या ठिकाणी लिहिले सचिन तेंडुलकर. द सीझन आय लाईक द मोस्ट. पहा तुम्हाला कोणता ऋतू आवडतो, द सीझन विंटर सीझन लिहिलंय. पहा मी, तुम्ही समर लिहू शकता, काही रेनी सीझन लिहू शकता. तुमच्या पद्धतीने तुम्हाला कोणता ऋतू आवडतो ते तुम्ही त्या ठिकाणी सांगायचं आहे. आता पहा रायटिंग सेक्शन आहे, रीड द पॅसेज अँड डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. पहा या ठिकाणी हा पॅसेज आपल्याला संपूर्ण वाचायचा आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिकेची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकला क्लिक करा आणि प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. रीड द पॅसेज अँड डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. पहा आता पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, स्टेट वायदर द गिव्हन सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. सोय अँड जॉन्सी वेअर द स्ट्रगलिंग आर्टिस्ट. या ठिकाणी ट्रू आहे. जॉन्सी वॉज सफरिंग फ्रॉम द जॉन्डिस. फॉल्स. या ठिकाणी हे काय आहे, चुकीचं उत्तर आहे. पहा फाइंड आउट द सिमिलर वर्ड विथ द मिनिंग फ्रॉम द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज.
द प्लेस वेअर पेंटिंग आर मेड, त्याला म्हणतात पहा स्टुडिओ. टॉक सॉफ्टली, लो व्हॉइस. सी आहे डू ॲज डायरेक्ट. जॉन्सी सॉट टू सिंग्स ऑफ इम्प्रूव्हमेंट ॲड अ क्वेश्चन टॅग. जॉन्सी सॉट टू सिंग ऑफ इम्प्रूव्हमेंट comma did see question mark. They become friends. Identify the tense, past tense. DI, do you like teamwork? What are the advantage of teamwork? S, the advantage of teamwork is encourage personal growth, increase job satisfaction and the reduce stress. अशा पद्धतीचं या ठिकाणी टीमवर्कचे जे फायदे आहेत ते फायदे आपल्याला लिहायचे होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, रीड द पॅसेज अँड डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. पहा हा जो पॅसेज आहे तो आपल्याला काय करायचा आहे, वाचायचा आहे आणि त्यावरून ॲक्टिव्हिटी खाली लिहायच्या आहेत, सोडवायच्या आहेत. पहा कम्प्लीट द टेबल. नेम द इंटरनल ऑर्गन्स ऑफ द बॉडी मेन्शन इन द पॅसेज. पहा म्हणजे आपले आंतरेंद्रिय या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. पहा आंतर अवयव थोडक्यात हर्ट असेल, ब्रेन असेल, स्पाईन, नर्व्स हे जे आहेत ते काय आहेत, आपले आंतर अवयव आहेत. त्यानंतर व्हॉट आर द टाइप्स ऑफ सर्जरी मेन्शन इन द पॅसेज. ओपन हार्ट सर्जरी आणि नेरो सर्जरी या पद्धतीच्या सर्जरी या ठिकाणी या पॅसेजमध्ये आलेल्या आहेत. डू ॲज डायरेक्ट. गिव्ह 2 मॉडल ऑक्झिलरी फ्रॉम द पॅसेज. कॅन, मे या 2 मॉडल ऑक्झिलरी या ठिकाणी पॅसेजमध्ये आलेल्या आहेत. दे कॅन ट्रीट पेशंट, चेंज द व्हॉइस. पेशंट कुल ट्रीट बाय देम अशा पद्धतीचा चेंज द व्हॉइस या ठिकाणी आपल्याला करायचा होता. त्यानंतर डू यू लाईक डिस्कवर द न्यू आयडिया. व्हाय. यस, बिकॉज इट एक्सपांड नॉलेज, फॉस्टर इनोव्हेशन अँड प्रमोट्स प्रोग्रेस इन द व्हेरियस फील्ड, अल्टिमेटली बेनिफिटिंग सोसायटी ॲज अ होल. अशा पद्धतीने डू यू लाईक, डिस्कवर द न्यू आयडिया आणि व्हाय याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर खाली आहे पहा क्वेश्चन नंबर 5, राईट द ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम बी अँड द हेल्प द गिवन पॉईंट. 5 मार्कासाठी ही जी कविता आहे ती कविता या ठिकाणी आहे विल्यम शेक्सपियरची. पहा टायटल पोएट अँड द पोयम. टायटल आहे बीज, पोएट आहे विल्यम शेक्सपियर. राईम ऑफ स्कीम फ्री वर्स. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच अल्टरनेशन. थीम ऑफ द पोयम अ रूल इन द नेचर टीच. अशा पद्धतीचे उत्तरं आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे, रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू द गिवन ॲक्टिव्हिटीज. Why is it difficult to be successfully vet? Because needs knowledge exceedingly wide for each of the patents. He is likely to get a process a different insight. त्यानंतर बी आहे, complete the following table. Creatures दिअर इलनेस. पहा म्हणजे या ठिकाणी जीव आणि त्यांचा आजार. ह्युमन इन्फ्लुएन्झा, बर्ड्स पोलिओमोव्हायरस, बर्ड्सचा आजार. त्यानंतर राईट 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड, वेट, गेट, मिल्क, सिल्क, सिंग, थिंग. क्वेश्चन नंबर 7, डू ॲज डायरेक्ट. ॲज यूज ॲज वेल ॲज अँड रिराईट द सेंटेन्स. He is intelligent and he is hardworking. He is intelligent as well as hardworking. अशा पद्धतीचं हे वाक्य आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. त्यानंतर बी आहे, fill in the blank using the appropriate adjective. Ashish is as tall as an elephant. Nikita is as graceful as giraffe. Change the tense of the following sentence. She went home. पहा she goes home. सिम्पल टेन्स. टू नाही बरं का या ठिकाणी, टू झालंय
पण सी गोज होम अशा पद्धतीचा सिंपल प्रेझेंट टेन्स करणं गरजेचं आहे. ही हॅज फिनिश्ड हिज वर्क पास्ट कंटिन्यू टेन्स. ही वॉज फिनिशिंग हिज वर्क. डी आहे यूज द गिवन वर्ड इन युअर ओन सेंटेन्स. एम्पिरियर, अ मॅन हू रूल्स आर एम्पायर और इज द हेड ऑफ स्टेट इन ॲन एम्पायर. फॉर फिलिंग क्वेश्चन नंबर 8 आहे इमॅजिन यू कॅन. कृष्णा कविता रवींद्र कालगावका. विश यू टू विड्रॉल RS 5,000 अमाऊंट फ्रॉम अकाउंट नंबर. फिल इन द स्लिप अप्रोप्रिएट डिटेल्स गिवन बिलो. या ठिकाणी विड्रॉल स्लिप आपल्याला पैशाची भरायची आहे. ती कशी भरायची तर पहा या ठिकाणी डेट टाकले. नेम ऑफ द बँक अँड ब्रँच SBI कोतुळ. नेम ऑफ द अकाउंट होल्डर कृष्णा रवींद्र काळगावका. अकाउंट नंबर टाकला या ठिकाणी. अमाऊंट ऑफ फिगर 5,000 ओनली. सिग्नेचर ऑफ अकाउंट होल्डर. अशा पद्धतीची ही विड्रॉल स्लिप भरणं गरजेचं आहे पैसे काढण्यासाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन. युअर स्कूल हॅज अपॉइंटमेंट अ न्यू टीचर फ्रॉम युअर क्लास, सो प्रिपेअर अ सेट ऑफ 6 क्वेश्चन टू इंटरव्ह्यू द न्यू टीचर ऑफ युअर स्कूल. यूज द गिवन पॉईंट. पहा या ठिकाणी पॉईंट नुसार तुमच्या शाळेमध्ये नवीन शिक्षकांची अपॉइंटमेंट झालेली आहे आणि त्यांचा तुम्हाला काय करायचं आहे इंटरव्ह्यू घ्यायची आहे, मुलाखत घ्यायची आहे. तर त्यांना मुलाखतीसाठी 6 प्रश्न या ठिकाणी तयार करायचे आहेत खालील पॉईंटचा उपयोग करून. पहा पहिला पॉईंट, व्हॉट इज युअर फुल नेम. विच इज युअर नेटिव्ह विलेज. व्हॉट इज युअर जॉईनिंग डेट इन स्कूल. व्हॉट इज युअर मेन सब्जेक्ट. व्हॉट इज युअर एज्युकेशनल क्वालिफिकेशन. व्हॉट इज युअर फेवरेट हॉबी. बरोबर, म्हणजे तुमचा आवडता छंद काय. अशा पद्धतीचं हे क्वेश्चन तयार करणं गरजेचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आहे ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर केअरफुली अँड डिस्क्राईब इट इन 6 लाईन. पहा या ठिकाणी या जे पिक्चर आहे त्या पिक्चरचं ऑब्झर्व करायचं आहे आणि 6 ओळीमध्ये त्याचं काय लिहायचं आहे डिस्क्रिप्शन म्हणजे त्याची माहिती लिहायची आहे. द पिक्चर इज अ गार्डन with a boy riding a bicycle, children playing on a seesaw. There is also a boy sitting on the swing. A boy is sitting on a horse. Football is in the garden. अशा पद्धतीचं या ठिकाणी या चित्राचं वर्णन आपल्याला 6 ओळीमध्ये करायचं होतं. अशा पद्धतीने आपण ही इयत्ता 8वीची पॅटची जी इंग्रजी विषयाची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचे जे उत्तर आहेत त्या उत्तराचं स्पष्टीकरण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच शैक्षणिक व्हिडिओ नक्कीच पहा. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद, आभार, थँक्यू.